इतकी सगळी स्वच्छता तुमच्या मला प्रत्येक अंगणामध्ये वाटली, घरात वाटली, ही खुली एवढी बंद का, हिच्यात एवढा राडा का? तो म्हटलं तसं नाही महाराज, 1 वर्ष झालं म्हटलं ही खुली बंदच होती. म्हटलं का? त्याने आमच्या घरातलं कुणीच या खोलीत येत नव्हतं. मी म्हटलं का? ते मी काय झालंय महाराज, मागच्याच वर्षी आमच्या वहिनीने या घरात फाशी घेतलेली म्हणून आम्ही ते घर सोबत. मी म्हटलं या घरात ते हो काय महाराज, याच फॅनला फाशी घेतली. मी म्हटलं मग मला झोपायला, अरे मी लहान लेकरूच आहे म्हटलं, जरी महाराज असलो तरी मला झोपायला उघडी करून दिली ना. देवधर्माच्या माणसाला काय होतंय म्हटलं. सुशिक्षितपणा भेटतो कधी कधी, पण सुसंस्कृतपणा असेलच असं नाही. ऐका, एखाद्या सुसंस्कृत घरातली मुलगी एखाद्या दुसऱ्या चांगल्या सुसंस्कृत घरात दिली गेली आणि तिथं गेल्यानंतर ती मुलगी, आता लक्षपूर्वक ऐका माझं बोलणं, मला सांगा फक्त नवऱ्याचेच कपडे धुते का सासऱ्याचे देखील धुते हो? सगळ्यांचेच धुते. दिराचा नवऱ्याचाच स्वयंपाक करते का सगळ्यांचाच करते? सगळ्यांचाच करते. एक नाजूक वाक्य बोलायचंय मला, लक्ष देऊन ऐका, फक्त गैरअर्थ करू नका वाक्याचा. काय ऐका, ती घरातल्या सगळ्यांचाच आदर करते, सगळ्यांचीच कामं करते, मात्र रममान फक्त पतीशीच होते. आदर सगळ्यांचा करते पण स्वीकार पतीचा करते. तसं वारकरी संप्रदाय सगळ्यांचा आदर करतो मात्र पांडुरंगाचा स्वीकार करतो. विठ्ठला आणि म्हणून हरी आणि हर याच्यामध्ये भेद नाहीच. नक्कीच सगळ्यांच्याच पाठ असणारं प्रमाण आहे. प्रमाणात महाराज असं म्हणतात, महादेवजी रात्रंदिवस भजन करतात. कोणाचं करतात? कोणाचं करतात? भजन करी महादेव, भजन करी रात्रंदिवस भजन करतायत ते रामाचं, आणि रामजी काय करतायत तर सदाशिवाचीच पूजा करतायत. आणि म्हणून यांच्यात भेद नाही. पण आज आपल्याला रामजी नाही पाहिजे, आज आपल्याला शिवजी पाहिजेत. आज रामजीला थोडस आपल्याला बाजूला ठेवायचं. अर्थात शिवजींच्या पुढे रामजी जरी सांगितले तरी शिवजी प्रसन्नच होणार आहे, आणि रामजींजवळ जाऊन शिवजी जरी सांगितले तरी सुद्धा रामजीच प्रसन्न होणार आहे. परंतु आज महाशिवरात्री आहे म्हणून शिवजीच्या निमित्तानं थोडस चिंतन आपल्याला करायचंय. एक बघा, महत्वाचं वाक्य बोलतो, परमार्थ करत असताना तुम्ही क्रिया काय करता याला अजिबात महत्व नाही, तुमची भावना काय आहे याला फार महत्व आहे. परमार्थात क्रियेला महत्व नाही, परमार्थात महत्व कशाला असेल तर ती भावनेला. आणि म्हणून परमार्थात क्रियेपेक्षाही भावना महत्वाची. बघा तुम्ही अनेक अभंग आपल्या समोर आहेत. हरिपाठ आपण सगळी मंडळी घेतो, आपला झालाय, थोडा उशीर झाला पण झाला, चांगला झाला. हरिपाठात अभंग सुरुवातीलाच म्हणतो आपण, सुंदर ते ध्यान उभे वितेवरी. काय आहे हा? काय आहे हा? काय आहे? अभंग आहे. अभंगच आहे ना. काय याच्यामध्ये पांडुरंगाचं वर्णन केलेलं आहे. असे अनेक अभंग आहेत महाराजांची की ज्याच्यात महाराजांनी पांडुरंगाचं वर्णन केलंय. अनेक अभंग आहेत की त्याच्यामध्ये पांडुरंगाच्या कधी गुणाचं, कधी रूपाचं, वेगवेगळ्या अंगानं संतांनी वर्णन केलंय. हे सगळे अभंगच आहेत. जनाबाईंनी सुद्धा त्या पांडुरंगाचं वर्णन केलं. जनाबाईंनी त्या पांडुरंगाचं वर्णन कसं केलं माहिती का? जरा माफी मागून सांगतो, अभंग गायला आपल्याला म्हणायला काही हरकत नाही. जनाबाई म्हणाल्या, अरे अरे विठ्या मूळ मायेच्या कारट्या, तुझी रांडरंडकी झाली सती सावित्री चुडाली, तुझं गेलं मड तुला पाहून काय रड. काय आहे? काय आहे? काय आहे? सांगा बरं. काय काय आहे हे? काय आहे? मी आता म्हटलं हे काय आहे? अभंग. शिव्या नाही म्हटल्यात तुम्हाला, शिव्या पण अभंगातनं दिलेल्या आहेत. आणि म्हणून मला असं वाटतं की जेवढं महत्व सुंदरते ध्यान या अभंगाला आहे तेवढेच महत्व संप्रदायामध्ये याही अभंगाला आहे. कारण संप्रदायामध्ये क्रिया नक्कीच महत्वाची नाही, संप्रदायामध्ये महत्वाची जर काय असेल तर ती भावना आहे. ती भावना आहे. बघा अनेक नावांनी आपल्याला घरची मांडवी हाका मारत असतात. आता तुमचं सगळ्याचं सांगत बघण्यापेक्षा माझं नाव शिवप्रसाद आहे, मी वाचलं असेल बॅनरवरती, पत्रिकेवरती.